नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला। आज आपण 5 ते 3 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। खूप सुंदर रांगोळी आहे। हा रांगोळी तुम्ही लक्ष्मीचे पूजनच्या दिवशी काढू शकता, रोजच्या रांगोळी सुद्धा काढू शकता, तुम्ही दाराबाहेर सुद्धा काढू शकता। खूप सुंदर रांगोळी आहे। त्यानंतर आपल्याला तिसऱ्या टिपक्यावरनं दुसऱ्या टिपक्याला एक फुलाच्या पाकळ्या काढून घ्यायचा आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला असंच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक फुला आकार तयार करून घ्यायचा आहे। फुलाचे आकार प्रत्येक तिसऱ्या टिपक्यावरनं दुसऱ्या टिपक्याला आपल्याला एक एक पाकळ्या काढून घ्यायचा आहे। आता आपलं हे फुलं तयार झालेलं आहे। आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून घेत आहे। हा फुलांमध्ये राणी कलर भरून घेत आहे। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करून कळवा। आणि आता हा रंग भरून तयार झालेला आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला ते फुलाच्या अपोजिट एक टिपका दिसतोय, तिथं एक आपल्याला रेष ओढून घ्यायचा आहे। प्रत्येक एक त्याच्या अपोजिटला एक एक रेष ओढून घ्यायचा आहे। आता हा तयार झाल्यानंतर आपल्याला हा 2 रेषावरनं गोल आकार हाफ सर्कल करून घ्यायचं आहे। टिपक्याला चिटकून घ्यायचं नाही आपल्याला। 2-2 रेषला आपल्याला एक हाफ सर्कल तयार करून जोडायचा आहे। ह्या टोकावरून त्या टोकाला जोडून घ्यायचा आहे। हाफ सर्कल तयार करून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला एक मोठी फुलाचा आकार तयार झालेला आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टिपक्यांच्या खाली आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचा आहे। प्रत्येक एक फुलांच्या पाकळ्यांमध्ये टिपक्यांच्या खाली हाफ सर्कल करून घेतलेला आहे। आता ह्यानंतर मी फुलाच्या पाकळ्यांवरती पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवत आहे। थोडंसं प्रेस करत आहे, त्याच्यावर लाल टिपके ठेवत आहे। तुम्ही हळदी कुंकूचे ठेवले तर सुद्धा छान दिसतोय। त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये अगदी जवळ रेष ओढून घेत आहे। आडवं रेष आणि उभं रेष प्रत्येक एक बॉक्समध्ये आपल्याला आडवं आणि उभं रेष ओढून घ्यायचं आहे। अगदी जवळ किती शक्य आहे तुम्हाला तेवढं तुम्ही जवळ रेष ओढून घ्यायचं आणि आडवं आणि उभं रेष ओढून घ्यायचं प्रत्येक एक बॉक्समध्ये। रांगोळी आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे रांगोळी हवे ते सुद्धा मला सांगा, मी ते सुद्धा काढून दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेल। प्रत्येक बॉक्समध्ये मी रेष ओढून घेत आहे। खूप सुंदर रांगोळी दिसतोय। शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, अतिशय सुंदर रांगोळी आहे। चला आता आपलं रेष ओढून झालेलं आहे, शेवटचं राहिलेलं आहे। आता ह्याच्यानंतर मी प्रत्येक 2-2 बॉक्सच्या मध्ये सेंटरमध्ये एक पाकळ्या करून घेत आहे। प्रत्येक 2 बॉक्सच्या सेंटरमध्ये आपण रेष ओढलेलं होतं त्याच्या अपोजिट आपल्याला एक एक पाकळ्या करून घ्यायच्या। त्यानंतर मी एक फुलं करून घेते, कमळ काढून घेत आहे। त्यानंतर मी खाली 2 पान काढलेलं आहे। प्रत्येकाला आपल्याला असंच कमळ काढून घ्यायचं आहे। 3 पाकळ्यांचं कमळ काढलेलं आहे। त्यानंतर मी 2 पान काढलेलं आहे खालच्या बाजूला। प्रत्येक बाजूला असंच करून घेत आहे। खूप सोपं इझी रांगोळी आहे, अवघड काही नाही आहे याच्यामध्ये। पण हा रांगोळी पूर्णपणे काढल्यानंतर आपल्याला खूप अवघड दिसतोय, पण आता काढताना तर खूप सोपं रांगोळी आहे। चला आता शेवटचे राहिलेला आहे, हा सुद्धा आपला काढून तयार झालेला आहे। आता ह्याच्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून घेत आहे कमळात। प्रत्येक कमळात मी गुलाबी रंग भरून घेत आहे, राणी कलर।
आपला गुलाबी रंग भरून तयार झालेला आहे प्रत्येक कमळांमध्ये. आता शेवटचं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 2 पान काढून घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये मी हिरवा रंग भरून घेत आहे. आपला हिरवा रंग पण भरून झालेला आहे. त्यानंतर मी त्याच्यावर मध्ये सेंटरमध्ये हिरवा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे. त्याच्यानंतर ते पानाच्या खाली एक हाफ सर्कल करून त्याच्या आतमध्ये रेष ओढून घेत आहे. उभे आणि आडव्या रेष ओढून घेत आहे. त्यानंतर छोटं टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि एक डिझाइन काढून घेतलेला आहे. प्रत्येक ह्याला असंच करून घ्यायचं आहे. एक छोटंसं हाफ सर्कल करायचं, त्यानंतर आडवा आणि उभे रेष ओढून घ्यायचं, त्यानंतर टिपके ठेवायचं आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यानंतर दोन्ही कमळातलं पाकळ्या घेऊन आपल्याला एक डिझाइन काढून घ्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये, आणि एक छोटंसं 2 रेष ओढलेलं आहे आणि एक मोठी एक छोटी टिपके ठेवलेला आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. तसं प्रत्येक बाजूला आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. दोन्ही कमळातलं पाकळ्या घेऊन आपल्याला एक चांगलं डिझाइन काढून घ्यायचं आहे आणि एक मोठी टिपके ठेवून प्रेस करायचं आहे आणि नंतर एक छोटी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता आपला हा रांगोळी तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला? आवडलं तर नक्की, नवीन आले असले तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा.